इकडे समोर समोर बघा सर्वजण. आजची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आलेल्या आहे. या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय आहे दासरी सर यांना हकालपट्टी करण्याची मागणी. शिवसेनेचे सर्व आमचे जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे साहेब असू द्या, आमचे संभाजीराव शिंदे असू द्या, शरद केंगणाकर काकडे साहेब, आमचे लोकसभा प्रमुख संजय पोळ, हुकुमचंद राठोड आणि महिला सर्व पदाधिकारी शहरातले जिल्ह्याचे एकत्र येऊन आम्ही पत्रकार परिषद घेतलेले आहे. ज्यांनी आमच्या शिवसेनेच्या रणरागिण्या संपर्क प्रमुख ज्यांनी महिला असून पुरुषासारखा संपूर्ण महाराष्ट्रावर शिवसेनेचं काम तळागाळामध्ये पोहोचवण्याचं काम करत आहेत. महिला अत्याचाराचे विषय असू द्या किंवा सत्ताधाऱ्यांचे भ्रष्टाचाराचे विषय असू द्या, त्यांनी चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची प्रतिमा चांगल्या पद्धतीने उज्ज्वल करत असताना ह्या ज्यांनी अनेक पद भोगलेले आहेत, शहर प्रमुख 2 वेळा जिल्हा प्रमुख पद भोगलेले आहे आणि पद भोगल्यानंतर पक्षाची सुद्धा मागणी केली नाही आणि पक्षाची वाहतूक केली. महापालिकेला 0 रिझल्ट दिला आणि लोकसभेला आर्थिक व्यवहार केल्यामुळं शिवसेना सगळ्याच्या माध्यमातून उद्धव साहेबांकडे आम्ही पक्षाच्या वतीनं मागणी करत आहोत की या नतरदृष्टाला ताबडतोब हकालपट्टी करण्यात यावी. आणि हे पत्र आम्ही आजचं पत्र धनंजय डिकोळे आणि संभाजीराव शिंदे यांच्याकडे देणार आहे. त्यांच्या माध्यमातून ते उद्धव साहेबांची पोच करतील आणि ताबडतोब सामन्यामधून हकालपट्टी व्हावं आमची सगळ्यांची मागणी आहे. जय महाराष्ट्र. एल्गार निष्ठावंतांचा आज आम्ही सर्व सोलापूर जिल्ह्यातील निष्ठावंत शिवसैनिक एकत्रित आलो आहेत. गेल्या 2-4 महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निवडी, त्याचप्रमाणे इलेक्शन मधली गद्दारांना आश्रय, बक्षीस ज्याप्रमाणे दिलं गेलेलं आहे त्या विरोधात सर्व शिवसैनिक आता एकत्र आलेले आहेत. आता आमच्या ज्या संपर्क प्रमुख आहेत सन्माननीय सुषमाताई अंधारे, या एक उत्कृष्ट वक्त्या आहेत, एक शिवसेनेच्या चांगल्या प्रवक्त्या आहेत आणि शिवसेनेच्या पडत्या काळामध्ये त्यांनी शिवसेनेची बाजू मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीनं मांडल्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून संपर्क प्रमुख म्हणून आम्ही त्यांना स्वीकार केला आणि त्यांच्याबरोबर काम केलं. पण 2च मीटिंग घेऊन त्यांनी ज्या पद्धतीनं कुणालाही विश्वासात न घेता जे अकार्यक्षम आहेत अशा लोकांना त्यांनी निवडी केल्या. त्यामुळं आम्ही त्यांच्यावर अतिशय नाराजी व्यक्त करण्यासाठी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना साकडा घालतोय की अशा पद्धतीनं सुषमाताईंना प्रवक्त्या ठेवा, पण या ठिकाणी संपर्क प्रमुख म्हणून ते काम करू शकत नाहीत. त्यांची जी कार्याची पद्धत आहे ती पद्धत बरोबर नाही. माणूस जरी चांगला असला तरी कार्यपद्धती चांगलं नाही. आणि आम्ही अशा ज्या प्रवृत्त्या त्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आम्ही आजपासून एल्गार सुरू केलेला आहे. आणि हे वर्ष आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दीचं वर्ष असल्यामुळं त्याच्यावर त्यांनी काम करावं. जन्मशताब्दीचे कार्यक्रम, बाळासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी काम करावं. आम्ही सुद्धा काम करायला तयार आहे. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही करतो, तुम्ही करा. या पुढच्या काळामध्ये जर चांगला शिवसैनिकची बांधणी करायची असेल तर आता जी नेमणुका केलेल्या त्या स्थगित करा. आणि इथं जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, वर्षानुवर्ष काम केलेले आहेत आणि त्यांच्याकडे पैसा नाहीये. पैसा हा मुद्दा या ताईंनी ठेवलेला असल्यामुळं आम्हाला अतिशय वेदना झालेल्या आहेत. बिगर पैशाचे आम्ही शिवसैनिक, गरीब शिवसैनिक शिवसेनेच्या बांधणीसाठी आम्ही एकत्र येत असताना अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तुम्ही जर पैसेवाल्यांना जर तिकीट देता, पदाधिकारी म्हणून जर पद देत असाल तर ते आम्ही मान्य करणार नाही. आदरणीय उद्धवजींना आम्ही सांगणार आहोत, आम्ही त्यांच्याकडे जाऊन साकडं घालणार आहोत. आम्ही त्यांना भेटून सांगणार की अशा पद्धतीनं जे चाललेलं आहे ते त्वरित बंद व्हावं आणि झालेल्या निवडणुका रद्द व्हाव्यात आणि आम्हाला एक चांगला संपर्क प्रमुख स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मुंबईच्या माध्यमातून द्यावं. बाहेरचा नको आहे आम्हाला, मुंबईचाच शिवसैनिक आम्हाला संपर्क प्रमुख म्हणून द्यावं अशा पद्धतीची विनंती आम्ही माननीय उद्धव साहेबांना देणार. मीटिंग मध्ये ते स्पष्ट सांगतात. आता यांनी सांगितलं यांनी उमेदवारी होते, उमेदवार म्हणून त्यांची मुलाखत झाली. आमच्याकडे पद्धत नाही उमेदवार मुलाखती घ्यायची, पण त्यांनी पुण्यामध्ये बोलवून त्यांची मुलाखत घेतली. तुम्ही काय तुमचं आर्थिक सोर्स आहे, तुम्ही खर्च करू शकता का, घोडागाडी आहे का, अशा पद्धतीचे प्रश्न शिवसैनिकांच्या वेदना या उफाळून येत आहेत. असे प्रश्न विचारणारे आम्हाला संपर्क प्रमुख नको.
गोरगरीब शिवसैनिकांनी उभा केलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी ही शिवसेना आहे. इतर कोणी असं विचारात बसू नये किंवा तुमची ताकद किती आहे, तुम्ही काय करताय. गोरगरीब अगदी तळागाळातला पूर्ण आर्थिक याच्यानी पिचलेला शिवसैनिक आमच्याकडे भरपूर आहेत आणि अशा लोकांच्या जीवावरच ही शिवसेना उभी आहे. आणि याला खिळखिळी करण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर तो निष्ठावंत शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांना विरोध करणार. आणि ज्या झालेल्या निवडणुका त्या रद्द व्हायला पाहिजेत. इथं जे आहेत त्यांच्यापैकी या सगळ्यांना ते योग्य उमेदवार दिले पाहिजेत अशी मागणी. मातोश्रीवर भेटायला खैरेंच्या विरोधात असेल किंवा सुषमा आमदारांच्या विरोधात असेल सर्व शिवसैनिक घेऊन कधी जाते मातोश्री? आम्ही आता वेळ मागितलेली आहे. या आठवड्याभरात आम्हाला वेळ मिळणार आहे. आम्ही सगळेजण मिळून जाऊ तिथे. आम्ही कळकळीची त्यांना विनंती करू आणि उद्धव साहेब आमचं सगळं ऐकल्यानंतर जो काही निर्णय देतील तो शिरस सावंत मानून आम्ही पुढे काम करू.